राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं। भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात सुळेंनी आंदोलन केलं होतं। 7 तासांनंतर सुळेंनी उपोषण मागे घेतलं। रस्त्याच्या कामावरून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय। खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो, काम करायचं म्हटलं तर 1 मिनिटात करता आलं असतं असा टोला अजितदादांनी लगावला। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळाला। कोरटकर पुरावे बदलू शकतो, साक्षीदारावर दबाव टाकू शकतो म्हणून कोरटकरला जामीन मिळायला नको होता अशी प्रतिक्रिया असीम सरोदेंनी दिली आहे। सावंत यांना ज्या भाषेत कोरटकर बोललाय त्यावर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं सरोदे म्हणाले। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रमाणेच बुलढाण्याच्या मलकापुरातही पैशांसाठी मृतदेह अडकून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली। 40,000 रुपयांसाठी 6 तास मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला नसल्याचं समोर आलं। मलकापूरच्या कला रोडवरील हकीमी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या मुजुरीवरून मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। सोलापूर कारागृह प्रशासनाचा अजब कारभार समोर आलाय। ड्रेनेजचं खोदकाम करण्यासाठी चक्क कैद्यांनाच रस्त्यावर आणल्याचं समोर आलंय। उन्हाळा सुरू असल्यामुळे कैद्यांना जास्तीचं पाणी द्यावं लागतंय आणि त्यामुळे कैद्यांना स्वतःच कुदळ आणि फावडं घेऊन ड्रेनेज खोदकाम करावं लागलं। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठीच पुजाऱ्याचं नाव घेतलं जातंय असा आरोप पुजाऱ्यांनी केला। पुजाऱ्यांना विनाकारण गोवलं जात असून पुजाऱ्यांची बदनामी सहन केली जाणार नाही असा इशारा पुजाऱ्यांनी दिला। ड्रग्ज प्रकरणात माझा मुलगा आणि सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। एवढा मोठा विषय भाजप आमदार राणा पाटील यांनी विधानसभेत का उपस्थित केला नाही असं म्हणत त्यांनी राणा पाटलांवर हल्लाबोल केला। राजस्थानमध्ये एका दलित युवकाने हिंदू धर्माच्या मंदिरात प्रवेश केल्यानं तिथे भाजपच्या एका नेत्याने त्या मंदिरात गंगाजलने अभिषेक केला आणि यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अजब विधान केलं। बौद्ध धर्मीयांनी हिंदू धर्माच्या मंदिरात जाऊ नये असं विधान आठवलेंनी केलं आणि या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे। लातूरच्या चाकूर ते धरणी मार्गावर भीषण अपघात झाला। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पुण्याकडे घेऊन जात असताना आरोपीनं पळून जाण्यासाठी अचानक कारची स्टेअरिंग वळवली आणि त्यामुळे कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली। खुलताबाद इथल्या औरंगजेब कबरीचा विषय थोडा थंडवला असताना आता खुलताबादचे नामकरण रत्नापूर करावं अशी मागणी समोर आली आहे। यावरून इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला। सगळी नावं बदलली जात आहेत, देशाचं नाव मोदीस्तान करा आणि आता आपल्या बापाचंही नाव बदला असा हल्लाबोल जलील यांनी केला। भाजपने घोटाळा करत निवडणूक जिंकली असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला होता। दरम्यान आज काँग्रेसची जी अवस्था झाली त्यातून सुधारणा केली नाही तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मान्यतेसाठी झगडावं लागेल असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पालघरमधील आयोजित लोकदरबारात सेना कार्यकर्त्यांची तुंबळ गर्दी पाहायला मिळाली। गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला पालघरमध्ये शिवसेनेकडून उत्तर असल्याची चर्चा। दातोडी कागद मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप मनसेने केला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली आणि बेलगाम अधिकाऱ्यांवर चाप लावण्याची मागणी केली। राज्यात परमिशन देण्यात आलेल्या बाईक राईड सर्व्हिसमध्ये भूमिपुत्रांना 80% घेण्यात यावं अशी मागणी मनसेने केली। मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी या संदर्भात परिवहन आयुक्तांची भेट घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे थोरात संघर्ष टळलाय। संगमनेर साखर कारखाना निवडणुकीतून विखे पाटील समर्थकांनी माघार घेतली आहे तर प्रवरा साखर कारखाना निवडणुकीतून थोरात समर्थकांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज भरला नाही। त्यामुळे दोन्ही साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार आहे। मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी बॅनर लावत संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली। गावात बॅनर लावून आम्हाला फक्त न्याय हवा आहे अशी मागणी गावकऱ्यांनी केली। हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे जवळा पांचाळ भागात जमीन तपासणीचं काम सुरू आहे। हे काम स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी थांबवले। राजू शेट्टी यांनी या भागात भेट देत हे काम थांबवण्यास सांगितलंय। शेतकऱ्यांच्या हरकतीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। श्री क्षेत्र गणेशगड आणि नागनाथ संस्थान नागतळा इथे महंत काशीनाथ महाराज यांनी प्रारंभित केलेला फिरता नारळी सप्ताह बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी दरेवाडी इथे सुरू आहे आणि यानिमित्त बावी दरेवाडीत नारळीत 25,000 भाविकांची पंगत संपन्न झाली। प्लास्टिक बंदी असूनही यवतमाळच्या आर्डी शहरात मोठ्या प्रमाणात खुलेआम प्लास्टिक पन्नी विक्रीचा धंदा सुरू होता। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेश देताच आर्डी नगर परिषदेने पहिल्याच धाडीत 10 लाखांचे
प्लास्टिक जप्त केलं. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. परभणी शहरामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी सकल मराठा समाजाने केलेली आहे आणि त्याला आता समर्थन देत मराठा समाज देखील मैदानात उतरला. बुलढाणा जिल्ह्यातील खूप गावात नवमीच्या मुहूर्तावर रामायण महाभारतातील दशावतारांची रात्रभर डफड्याच्या तालावर सोंगे काढतात. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी या पारंपरिक उत्साहात उपस्थिती लावली आणि गावकऱ्यांच्या आग्रहाखातर देवीच्या सोंगासमोर डफड्याच्या तालावर गुलाल उधळत जबरदस्त ठेका धरला. बुलढाण्याच्या मलकापुरात पैशांसाठी मृतदेह अडकून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. 40,000 रुपयांसाठी 6 तास मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला नाही. मलकापूरच्या कला रोडवरील हकीमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या मुजुरीवरून मृतांचे नातेवाईक जे आहेत त्यांनी संताप व्यक्त केला. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये श्री केतकेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेनिमित्तानं केतकेश्वर महाराज रथाची शाही मिरवणूक काढण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात काल रानटी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान माजी आमदार वैभव नाईक गवस कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे. पावसाळ्यापूर्वी हत्ती पकड मोहीम राबवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं यावेळी नाईकांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यातील किनवट माहूर तालुक्यात करडईचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र आता या काटेरी करडईला काढणीसाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. मालेगाव पालिका आयुक्तांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. माजी आमदार आसिफ शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आहे. जुन्नरच्या आळेफाटा बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 4 चाकीसह दागिने जप्त केले. परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था महिनाभरापासून विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस राहत नसल्याची तक्रार करण्यात येते. दरम्यान शहरातील सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली. नवीन महाबळेश्वर अंतर्गत असणाऱ्या मुनावळे इथे नव्याने सुरू होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्प थांबवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंनी दिलेल्या आंदोलनाचा इशारानंतर हा आदेश काढण्यात आला. सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली, त्यामुळे सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढतोय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतलेले दागिने आता ग्राहक विक्रीसाठी आणताना दिसत आहेत. सोनं मोडण्यासाठी ग्राहकांनी जळगावच्या सुवर्णनगरीत गर्दी केली आहे. राहुरीच्या बावळेवाडीत कोंबड्याची शिकार करण्याकरता एक बिबट्या घुसला आणि आता प्रवेश करत बिबट्याने काही कोंबड्या फस्त केल्या. मात्र त्यानंतर बिबट्या पोल्ट्री फार्ममध्येच अडकून पडला. दरम्यान ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाने बिबट्याची सुटका केली. बुलढाण्यात विहिरीच्या संरक्षण जाळीत बिबट्या अडकल्याची घटना घडली. वनविभागाच्या मदतीने बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात आलं. रत्नागिरी MSME मध्ये 1037 कोटींची गुंतवणूक होत असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली. MSME मधील 550 MOU आज झाले असल्याची माहिती सामंतांनी दिली. संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान असा संघर्षमय जीवनपट कराड शहरातील साक्षी शहा हिने रांगोळीद्वारे साकारला. सलग 28 दिवस रांगोळी काढत वेगवेगळे प्रसंग रेखाटण्यात आले. एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की दहशतवादी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय पथक जे आहे ते भारताच्या दिशेने रवाना झालंय. दहशतवादी तहव्वूर राणाला विशेष विमानाने आणलं जाते. दहशतवादी तहव्वूर राणा दुपारी भारतात पोहोचेल. उद्या दुपारी भारतात पोहोचेल. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? दहशतवादी तहव्वूर राणा जो पाकिस्तानी आहे आणि 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आरोपी आहे, त्यांनी खूप अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्याला अमेरिकेच्या कोर्टाने त्याला दिलासा दिला नाही आणि भारतीय प्रत्यार्पण त्याला नाकारलं नाही. त्यामुळे आता त्याला भारतीय पथक हे दिल्लीला घेऊन येत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, राष्ट्रीय तपास यंत्रणा ज्याला NIA समजलं जातं, NIAच्या माध्यमातून ते दिल्लीत आणलं जाईल. दुपारच्या दरम्यान हे भारतात दाखवले अशा प्रकारची माहिती मिळते. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना दिल्लीतील NIAच्या कोर्टात दाखल केल्यानंतर त्याला मुंबईला देखील घेऊन येण्यात येईल. पण महत्वाचं म्हणजे हे अत्यंत महत्वाचं आहे की तहव्वूर राणा जो आहे, जो दहशतवादी आहे, त्याला भारतामध्ये आणण्यामध्ये भारत सरकारला यश आलेलं आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि यानंतर इतरही घडामोडी येते झटपट. बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटलांनी पाणी टंचाईचा आढावा घेतलाय. तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील कवठा गावात नागरिक नदीपात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत.
कवठा गावातच धरण असताना देखील गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. खंडाभर पाण्यासाठी 1.5 किलोमीटरची पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रात खड्डे करून खड्ड्यातून पिण्यासाठी पाणी काढण्याची कसरत करावी लागते. शिर्डीमधील कथित भिक्षुकरी मृत्यू प्रकरणातील दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली. बीडच्या माजल गावात भारतीय मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आलं. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात एकीकडे बोगस पदव्या देऊन पीएचडीला प्रवेश घेतले जात आहेत आणि तर दुसरीकडे न्याय वैद्यक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत मार्क कमी दिल्याच्या कारणानं विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनात आंदोलन केलं. दरम्यान पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. याविरोधातही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीच्या विठा इथे टेंबू सिंचन योजनेचं पाणी बंद केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी सुळेवाडी इथल्या पाटबंधारे विभागाच्या टेंबू विभागीय कार्यालयाला टाळे ठोकत आंदोलन केलं. तातडीने योजनेचं पाणी सोडण्याची मागणी आंदोलकांनी केली. वर्ध्यात हिवताप कर्मचारी संघटनेनं आंदोलन केलं. प्रशासकीय कामकाजांचे हस्तांतरण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचं परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं. वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या. अमरावतीत अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेचं मानधन देण्यासह विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. सिल्लोडमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. जालना ते जळगाव रेल्वे मार्गात शेतजमीन जात असल्यानं विरोध करण्यात आला. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. नंदुरबारमध्ये विविध संघटनांच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं. बिहारमधील महाबोधी विहारासाठी आंदोलन करूनही दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगाव शहरातील उद्योजक किशोर ढाके यांची कार चोरी करण्यात आल्याची घटना समोर आली. कार चोरी करणारे चोरटे हे कारने आले आणि त्यानंतर कारची काच फोडून आत प्रवेश केला आणि लॅपटॉपच्या मदतीने कार अनलॉक केली. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आलेली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांचा लोगो असलेल्या एका चारचाकी गाडीची अकोला शहरातील उमरी भागातील अज्ञात नागरिकांनी तोडफोड केली. चारचाकी गाडी चालकाने काही दुचाकींना धडक देऊन पळ काढला होता आणि त्यानंतर संतप्त नागरिकांनी या गाडीचा पाठलाग केला आणि या गाडीची तोडफोड केली. येवल्याच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कार आणि दुचाकीची धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 5 जण गंभीर जखमी झाले. पंढरपूरला आलेल्या प्रवाशाला कंडक्टरकडून मारहाण करण्यात आली. चंद्रभागा बस स्थानकाजवळ ही घटना घडली आणि बस थांब्यावर उतरायच्या आत आधीच बेल वाजवल्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. शेगाव बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या 2 प्रवासी वाहनांना अज्ञात इसमाने आग लावत पेटवलं आणि आगीत दोन्ही वाहनं जळून खाक झाली. अमरावती शहरात भरचौकात रील बनवणाऱ्या जोडप्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतो. जोडप्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. शहापूरच्या बादसा नदीत आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी गेलेल्या 3घांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक आई आणि मुलाचा समावेश आहे. गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर 2 संशयित व्यक्तींकडून 9,74,000 किमतीचे दागिने चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मस्साजोगमधील आवादा कंपनीचं 13 लाख रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय. अज्ञात चोरट्यांनी कंपनीत असलेल्या अभिजित डुनघव आणि आकाश जाधव या दोघांचे हातपाय बांधून चोरी केली आणि या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 25 जवान 24 तास तैनात असणार आहेत. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.